मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका हत्तीमुळे देशभरात एक मोठा वाद उफाळून आलाय। या वादात न्यायालय, मठ, स्थानिक लोक आणि एक नामांकित प्राणी संवर्धन प्रकल्प सगळेच चर्चेत आले। तर ही गोष्ट आहे महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेची आणि वनतारा प्रकल्पाची। चला तर या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनतारा नक्की आहे तरी काय जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सगळ्यात आधी माधुरी आणि वनतारा हा वाद नक्की काय आहे समजून घेऊयात आणि तो वाद इतका मोठा कसा झाला जाणून घेऊयात। पेटा ही एक प्राणी हक्कासाठी कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जिने आरोप केलाय की महादेवी हत्ती मिरवणुकीसाठी वापरली जाते, तीही वन विभागाच्या परवानगीशिवाय। या आरोपानंतर हा मुद्दा थेट न्यायालयात गेला। चौकशीसाठी समिती नेमण्यात आली, अहवाल आला आणि त्यात स्पष्टपणे प्राण्यांचे हक्क प्राधान्याने जपण्याचा सल्ला देण्यात आला। यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वनतारा या प्राणी पुनर्वसन केंद्रात पाठवा। पण हा निर्णय नांदनी मठाला आणि नागरिकांना मान्य नव्हता। त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण न्यायालयाने ती फेटाळून लावली आणि त्यानंतर महादेवीला गुजरातमधील वनतारा इथे पाठवण्यात आलं। पण ज्याची इतकी चर्चा होतीये ते वनतारा नक्की आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला। तर महादेवी आता जिथे आहे तो प्रकल्प म्हणजे वनतारा। वनतारा या शब्दाचा अर्थ आहे की जंगलाचा तारा। हे आहे जगातील सगळ्यात मोठं प्राणी बचाव आणि संवर्धन केंद्र। गुजरातमधील जामनगर इथे 3000 एकर जागेवर वसलेला हा प्रकल्प अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून उभा राहिलाय। अनंत अंबानी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा। वनतारा इथे 25,000हून अधिक प्राण्यांची काळजी घेतली जाते। याशिवाय या ठिकाणी दुर्मिळ होत चाललेल्या 48हून अधिक दुर्मिळ जातीचं संवर्धनही केलं जाते। याचबरोबर विविध आपत्तीजन्य परिस्थितीतून वाचवलेल्या 1,50,000 प्राण्यांना सांभाळ केला जातोय। तर जगभरातले 2000हून अधिक दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचं संवर्धन करून त्या प्रजाती वाढवण्यावर इथे लक्ष दिलं जाते। वनतारा सगळ्यात आधी लोकांच्या नजरेत आलं ते अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्येच। त्या सोहळ्यातील एका दिवशीचं जेवण थेट या प्रकल्पाच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि तिथून वनतारा हे चर्चेत आलं। त्यानंतर 4 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे वनताराचं उद्घाटन केलं। वनताराचं वैशिष्ट्य म्हणजे हे आशियातलं पहिलं वन्य प्राणी हॉस्पिटल आहे। यामध्ये MRI पासून CT स्कॅन पर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। या अत्याधुनिक सुविधांमध्ये अतिदक्षता विभाग, वन्यजीव भूलतज्ञांचा विभाग, हृदयविकार चिकित्सा विभाग, एंडोस्कोपी, डेंटिस्ट, नेफ्रोलॉजी संबंधित उपचार करणारा विभाग आणि औषध पुरवठाणारा विभाग या सगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। या केंद्रामध्ये जगभरातून अपघातग्रस्त प्राण्यांना उपचारासाठी आणलं जातं। अशा वेळी या प्राण्यांना काही दिवस क्वारंटाईन देखील केलं जातं। या कालावधीत त्यांच्यावर पूर्ण उपचार केले जातात। हे प्राणी पूर्ण बरे झाल्यावरच त्यांना इतर प्राण्यांसोबत ठेवलं जातं। वनतारा हे जगातलं सगळ्यात मोठं बिबट्या बचाव केंद्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। या केंद्रामध्ये बिबट्यांवर उपचार करणारे अनुभवी डॉक्टर, नर्सेस आणि काळजी घेणाऱ्यांची टीम सुद्धा आहे। त्याचबरोबर माधुरी इथे आल्यानंतर तिची खरंच काळजी घेतली जाईल का, माधुरीला नीट ठेवतील का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि याचंच उत्तर आहे वनतारा या ठिकाणी हत्तीच्या देखभालासाठी वेगळा विभाग आहे। जवळपास 250 हत्तींची या केंद्रामध्ये देखभाल केली जाते। वनतारा इथे जंगली प्राण्यांप्रमाणेच मगरींचंही पुनर्वसन केलं जातं। वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेलं संशोधन करण्यासाठी वनताराने एकूण 40 देशांशी करार केलेला आहे। याचसोबत इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि द वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सुद्धा वनतारा काम करते। त्याचबरोबर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक पद्धतीने काय काय करता येईल या विषयावर काम करणाऱ्या जागतिक पातळीवरच्या विद्यापीठासोबतही संलग्न आहे। वनताराचं योगदान म्हणजे कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त प्राण्यांवर बचाव करून त्यांचे उपचार करण्यात आलेत। जगभरातल्या जखमी वन्यजीव प्राण्यांना वनतारामध्ये आणण्यासाठी 75 ॲम्ब्युलन्स आणि हवाई वाहतुकीसाठी सुद्धा विशेष वाहनांच्या ताफ्याची सुविधा उपलब्ध आहे। जागतिक पातळीवर वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धन, बचाव कार्य, उपचार केंद्र, प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातीचं संवर्धन करणं
या प्राण्यांच्या प्रजननाविषयी धोरणात्मक कार्यक्रम आखणं, त्या संदर्भात संशोधन करणं, अशा सगळ्या गोष्टींसाठी एकच केंद्र स्थापन करून या प्राण्यांची काळजी घ्यावी, हेच या वनताराचं मुख्य उद्दिष्ट आहे। कोल्हापूरच्या नांदणी गावाच्या माधुरीला वनतारा इथे पाठवल्यानंतर गावकऱ्यांच्या भावना दुखावणं साहजिक आहे। महादेवी वनतारा इथे 30 जुलै 2025 रोजी आली आणि त्यानंतर विशेष पशुवैद्यक उपचारांखाली तिला ठेवण्यात आले। तिच्या सांधेदुखीवर इलाज म्हणून रोज जल उपचार तळे, एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड आदी रेडिओलॉजिकल रोग निदान, त्याचबरोबर नियमित फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणपिणं आहे। साखळ दंडविरहित मऊ पृष्ठभागाची राहण्याची व्यवस्था तिच्यासाठी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अन्य हत्तींबरोबर एकत्र राहण्याची सुद्धा तिला इथे संधी मिळते। या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचं चलनवलन सुधारत असल्याचं लगेच दिसून आलंय। महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करत आहे। तसंच अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारत आहे। पण विचार करा, आपल्याला जसं एकटं राहणं जमत नाही, आपल्याला आजूबाजूला माणसं लागतात, पण त्या मुक्या जनावराला त्यांच्या समूहासोबत ठेवलं तर खरंच चुकीचं आहे का? लोकांच्या भावनांना महत्त्व देणं चूक नाही, पण आपण त्या मुक्या जीवाचा खरंच विचार करतो का, असाही प्रश्न उपस्थित होतो। मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमचं प्रामाणिक मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।